त्या या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्या फलंदाजानं लावलंय त्या फलंदाजाला मिळते कमलेश जगतापसाठी जोरदार टाळ्या होतात. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. सुंदर फलंदाजी नितीन मोरे यांच्या मार्फत सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर एक या तालुक्यातील एक नावाजलेला फलंदाज आणि याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल संदीप कदम यांची. आणि यानंतर समालोचन पुन्हा एकदा एक सुंदर आवाज पाहायला मिळेल एक आमचे वरिष्ठ समालोचक परब दादा यांच्याकडून. धन्यवाद सर, मला थोडीशी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू विनय, थँक्यू सो मच. चांगलं कॉपरेट केलं आम्हाला त्याबद्दल धन्यवाद. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू, हातावर नियंत्रण नाही आहे या चेंडू टाकत असताना गोलंदाज या षटकात राजेशचं. धावसंख्या धावफलक पुढे सरकली ती एकूण 3 धावा. बॉटमॅनचा खूप चांगला वापर, चेंडू हवेमध्ये होता. लास्ट मोमेंटला फटका चेक केला तो संदीप कदमने आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती एकूण अंकित झाल्या त्या 4 धावा. चांगलं कॉन्टेस्ट. सिद्धेश शेठ युवा मंच विरुद्ध निलेश दादा मित्र परिवार. नाणेफेक जिंकली ती निलेश दादा मित्र परिवार संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजेश पुढचा चेंडू घेऊन ओव्हरफी डिलिव्हरी होती. थोडासा ब्लॉक मध्ये चेंडू, हलकसा अपील यष्टीच्या मागून ओमकारचं. ओमकार तुम्ही पाहतात यष्टीच्या मागे यष्टीरक्षक म्हणून काम पाहतोय. ओमकार घाडगे. ग्रामपंचायत तालुका ओपन मधून तुम्ही पाहतात ग्रामपंचायत ओपन मधून हे संघ एकमेकांसमोर फाईट करतायत. पीडीएफ 11 संघ पुढे सरकलाय. 2 सामने जिंकत असताना अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ऑन साइड प्लेस केले षटक तिथे आहेत. धावची संधी पण नकार दिला. गुड डिसिजन. चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. कमी धावा खर्च केल्या षटकामध्ये. धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. अजूनही चेंडू शिल्लक आहे षटकातला. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट चेंज करतोय तो फलंदाज आघाडीचा कल्पेश. संध्याकाळची वेळ, जवळजवळ 4:35. आउटफील्डला ग्रास आहे. थंडीचे दिवस. शेवटच्या टप्प्यात फलंदाजी करणं थोडंसं कठीण होईल. बघायचं अजून काही सामने शिल्लक आहेत या स्पर्धेमध्ये. फुल टॉस आहे. समोर एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू बरोबर लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. पंचांचा इशारा. षटकार. कल्पेशच्या बॅटमधून हा षटकार उत्तुंग उंच भरारी घेणारा आणि दुहेरी अंकात जाऊन पोहोचणारा धावफलक तुम्हाला पाहायला मिळते. अंकित झाले एकूण 10 धावा धावफलकावर. स्कोर मूव्स ऑन 10 रन विथ दिस 6 आफ्टर फर्स्ट ओव्हर. एका षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 10. विदाउट लास्ट 10 धावा इथे अंकित केल्यात. त्या मैदानावर फलंदाजी करत असताना सिद्धेश शेठ युवा मंच या संघाने. चला वेळ घालवू नका. पंचांनी ऑलरेडी टाइम सेट केलाय आणि त्यांनी सांगितले सूचना पहिल्या सामन्यापासून की 20 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटकं ॲट एनी कॉस्ट पूर्ण झालीच पाहिजे. एका षटकाकडे धावसंख्या 10. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय प्रशांत. मागच्या सामन्यात जबरदस्त झुंज 2 संघांमध्ये पाहायला मिळाली. कापडे खुर्द विरुद्ध पीडीएफ 11. पीडीएफ 11च्या संघाच्या समोर शेवटच्या टप्प्यापर्यंत एकाकी झुंज दिली ती शुभम उतेकरने. थोडासा नाराज झाला कारण शेवट चेंडू त्याला षटकारच मारायचा होता. स्लोअर चेंडू. व्हॉट अ शॉट. टिपिकल संदीप कदम शॉट आणि चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. स्लोअर चेंडू आणि फिरकी गोलंदाज किती मी चांगल्या प्रकारे खेळू शकतो याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून संदीप कदमने सिद्ध केलंय. अ ग्रेट क्रिकेटर, लीजंड क्रिकेटर इन द ग्राउंड संदीप कदम.
मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग प्रत्युत्तर देत असताना शुभमकडून पाहायला मिळालं. अप्रतिम परफॉर्मन्स. विजू दळेकर यांचं पुन्हा एकदा आगमन होतं आमच्या व्यासपीठावर. मनपूर्वक स्वागत विजू. मला रेल्वे ग्राउंडची स्पर्धा आठवते आणि तुमचं कॉर्डिनेशन सुद्धा आठवते. खूप चांगला चेंडू आहे. मिसफील्ड एसटीच्या मागे ओमकार आणि त्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगलं कॉर्डिनेशन आणि त्याचबरोबर सपोर्ट विजू दळेकर यांचा आम्हाला पाहायला मिळाला. संदेशचा पाहायला मिळाला. मंगेश स्वतः प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये मंगेश बेलोशे, पण त्यांच्या पूर्ण टीमने पूर्ण व्यासपीठाची काळजी घेतली, मैदानाची काळजी घेतली, खेळाडूंची काळजी घेतली आणि खूप सुंदर क्रिकेट स्पर्धा गतवर्षी रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती पार पाडली. धावसंख्या 10 फलकावर 16 धावा. थांबून एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट. पॅरल स्ट्रोक होता, जास्त उंची नाहीये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे षटकामध्ये. डगआउट मधून सुद्धा आवाज होता या षटकात धावा येणार आणि येणारच आहेत. आणि त्याच षटकामध्ये अब्बल 2 षटकार ठोकले ते संदीप कदमने. स्कोर मूव्स ऑन 22. मागच्या सामन्यात सारखा शुभमचा चेहरा डोळ्यासमोर होते. जबरदस्त बॅटिंग केली शुभमने. व्हॉट अ शॉट. सगळ्यात उंच आणि सगळ्यात लांब, बेधुंद, बेधडक आणि अप्रतिम फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा संदीप कदमचा ट्रेडमार्क शॉट, षटकार. व्हॉट अ बॅटिंग. सर्व प्रेक्षक धन्य झालेत, सर्व खेळाडू धन्य झालेत, आयोजक धन्य झालेत आणि लिजंड क्रिकेटर करना काय परफॉर्मन्स असायला हवा. पोलादपूर तालुक्याची आन बान आणि शान संदीप कदम इथे मात्र तुटून पडलाय तो गोलंदाजावर. व्हॉट अ बॅटिंग. अ कम्प्लिटली नेल बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम संदीप कदम. फिरकी गोलंदाज मी किती चांगल्या प्रकारे खेळू शकतो, मी किती चांगल्या प्रकारे तो रीड करू शकतो याचं उदाहरण. आणि इथे कॉड बिहाइंडचं लाऊड अपील पंचांकडे न बघता खिलाडूवरती दाखवली आहे संदीप कदमने. मी पाहत आहे त्यांना माहिती आहे आणि ती मात्र तंबूच्या बाहेर येत असताना संदीप कदमची प्रेशियस विकेट, एक मौल्यवान विकेट मिळाली आहे ती गोलंदाज या षटकामध्ये, ते म्हणजेच प्रशांतला. तर फर्स्ट विकेट डाऊन ती मयूर स्पोर्ट्सला आणि याचं पूर्णपणे श्रेय जाते ते संदीप कदम या खेळाडूला. संदेश तांबूळ खेळायचा प्रयत्न मागे जातो. चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मिसफील्ड. ओमकार तिथे येऊन बॅकअप देतोय पण त्याच्या अगोदर चेंडू उचललाय. अंकी झाले एकूण धाव फलकावर 29 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकाखेर 14.5च्या गतीने 29 धावा धाव फलकावर. मागचा सामना एकदम हाय व्होल्टेज होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत श्वास रोखून ठेवणारा सामना, कारण 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना विवादात निर्धाव गेला चेंडू. पण तोपर्यंत मात्र दोन्ही संघाच्या बाजूने जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. खास करून बॅटिंग आपण पाहिली म्हणजे अर्धशतकीय खेळी ती म्हणजेच फलंदाज कमलेशची. पण त्याला उत्तर देत असताना अक्षरशः शुभम तिथे बरसला आणि जणू काय सांगून गेला, अपनी जीत पे इतना एतरा है गालिब, अपनी जीत पे इतना मत एतरा है गालिब, तुम्हारे जीत से ज्यादा चर्चे तो हमारी हार के थे. असा परफॉर्मन्स शुभमने दाखवला. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आणि पोलापूरचं क्रिकेट आता मात्र किती पुढे गेलंय याचं चित्र पाहायला मिळालं या मागच्या सामन्यामध्ये. चला सामना सुरू करा. थँक्यू विजू दळेकर फॉर ब्युटिफुल कॉम्प्लिमेंट. संध्याकाळची वेळ आणि चहाचा कप हातामध्ये, सगळी सुस्ती उडून गेली आहे. थँक्यू विजू. धावसंख्या धाव फरक अंकित एकूण 29 धावा. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या षटकांमध्ये पहिल्यांदाच राजेश आणि स्ट्रायकिंग इला फलंदाज सूरज. 1 डाऊन बॅट्समन. ओ व्हाट अ शॉट. इनसाइड आउट आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल. एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्याला आणि सूरज भोपळाई न फोडता तंबूत परततोय. 29 धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. तो फलंदाजी करत असताना सिद्धेशेठ युवा मंच या संघाचा.
सेकंड विकेट डाऊन फ्रॉम सिद्धेश शेट युवा मंच. गोलंदाज या षटकात राजेशला यश मिळते. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर येतोय अजिंक्य. पुढचा चेंडू राजेशचा अजिंक्यसाठी. हो, खोदून काढल्या चेंडूला, ऑन साईडला प्लेस केलाय. वाडिश लॉंगला क्षेत्ररक्षक येते, चेंडू तिथे कव्हर करतो तोपर्यंत एकच धाव मिळते आणि धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. धावफलक एकूण 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन सचिन कदम. सेकंड विकेट तुम्ही बघितलं, फलंदाज बाद झाला तो सूरज. एकही धावसंख्या न नोंदवता. यष्टीच्या मागे ओमकार घाडगे. शॉट ऑफ गुड लेंथ आहे. येस इट इज कॉट बिहाइंड. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का या षटकामध्ये. दुसरा फलंदाज बाद करतो या षटकात गोलंदाज राजेश आणि तिसरा फलंदाज बाद झालाय तो सिद्धेश शेट युवा मंच या संघाचा. पहिल्या विकेटसाठी 29 धावांची पार्टनरशिप, पण नंतर मात्र दुसरी विकेट तिसरी विकेटसाठी एकही चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली नाहीये. आपला संघाचा सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज बाद झाला आणि नंतर मात्र प्रत्येक फलंदाजी मात्र नांगी टाकतोय. न्यू बॅट्समन संदेश कासार. बघायचे अजूनही मैदानावर षटक क्रमांक तिसरा मार्गाचे अजूननंतर 2 षटकं सुद्धा बाकी आहेत. प्रयत्न काय असणार आहे, किती धावसंख्या इथे नोंदवण्याचा सिद्धेश शेट युवा मंच संघाचा. ग्रामपंचायत ओपन मधून हे संघ खेळतात एकमेकांसमोर. पहिल्या 2 सामन्यामध्ये सामना जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला तो पीडीएफ 11 या संघाने. जो संघ जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये होता त्या संघाने मात्र विक्रम प्रस्थापित केला स्पर्धेमध्ये. सर्वोच्च धावसंख्येचा 84 धावा आणि त्या संघातना इंडिव्हिज्युअल हायएस्ट सुद्धा पाहायला मिळाला. स्लोअर वन चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू. यष्टीच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण ओमकार घाडगेचं. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये पुढचा चेंडू आउटसाइड एज मागे जाते चेंडू. क्विक सिंगल कंप्लीट झाले या चेंडूवर आणि धावसंख्या पुढे सरकली ती 31 धावा धावफलकावर. बघायचं समोर एक्झिक्यूट केलं क्षेत्ररक्षण तिथे आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण संदेश आणि 2 धावा या चेंडू कंप्लीट केले. अजिंक्यने धावसंख्या 2 पुढे सरकते. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे जवळजवळ समाप्त होतोय आणि 3 षटकाखेर धावसंख्या अंकित झाली धावफलकावर ती 33 धावा 11च्या गतीने. बाळा गायकवाड त्याचबरोबर गणेश वाविस्करच्या खांद्यावर जबाबदारी या सामन्याची ॲज अ अंपायर. अजिंक्य आणि त्याचबरोबर आता मात्र संदेशच्या खांद्यावर जबाबदारी आहे धावसंख्येला चांगला आकार देण्याची. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला इन्व्हाइट केले संदेशला. संदेश कर्नाळे व्हेरी गुड ऑलराऊंडर. असे काही चेहरे ज्यांनी मात्र आज जबरदस्त इम्प्रेस केलंय. मी बंटीचा उल्लेख करतोय. त्यानंतर रोहन कदमने अप्रतिम बॅटिंग केली मागच्या सामन्यामध्ये. अप्रतिम परफॉर्मन्स, डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि आजच्या दिवसामध्ये हृदयामध्ये जागा करणारा फलंदाज म्हणजेच कमलेशने मात्र जबरदस्त अटॅक केला. शुभमने अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला. शुभम उतेकर. हो, गुड बॉलिंग. चांगला चेंडू ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न संदेश कासार अँड डॉट बॉल. धावा 33 धावा धावफलकावर.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होते संदेश. ओ खूप चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू. आणि ओमकार सोबत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट झाली. बाईचा सिग्नल करतात गणेश वाविस्कर आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफल करते एकूण 34 धावा. 34 ऑन द बोर्ड. थोडंसं उंच गेला. यशीच्या मागून खूप सुंदर झेल तिथे मीटर रिप्लाय तो ओमकारने. आणि फलंदाज बाद होतोय तो यष्टीच्या मागे झेल देऊन, म्हणजेच अजिंक्य. 34 असूनही धक्का लागतोय मैदानावर सिद्धेश शेठ युवा मंच या संघाला. न्यू बॅट्समन बिलाल ऑन द ग्राउंड. मैदानावर येतो तो 6व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. लेग बायचा सिग्नल पंच करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 35 धावा. धावफल करतो स्ट्रायकिंगला बिलाल येतोय. मागच्या काही षटकांमध्ये धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलाय. थांबवली धावसंख्या. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय तर संदेश. इकॉनॉमिकल षटक मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. शॉट ऑफ गुड लेंथ आहे. हुक केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्वेअर लेग मध्ये आणि आउट. फलंदाज बाद. यश मिळते गोलंदाज संदेशला आणि बिलाल सुद्धा आल्या पावली माघारी फिरतोय. न्यू बॅट्समन ऋषिकेश. सिद्धेश शेठ युवा मंच संघ तुम्ही बघत आहात. थोडासा मात्र बॅकफुटला, थोडासा दबावाखाली, कारण खेळाडूंची पडझड झाली आहे. पहिली विकेट ज्याप्रमाणे संदीप कदमची पडली 29 या धावसंख्येवर आणि त्यानंतर मात्र एक फलंदाज फक्त जाऊन हजेरी लावतात त्याच्या आतमध्ये. एकही फलंदाज असा सिद्ध होत नाही जो चांगली बॅटिंग करेल, चांगली पार्टनरशिप करेल, चांगला खेळ करेल. प्रत्येक खेळाडू जातोय आणि हजेरी लावून मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या धावफलकावर 35. संदेश कासारे मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलं या षटकामध्ये गोलंदाज संदेशने. खूप चांगली गोलंदाजी. एक लेग बायच आणि बाईची धाव जर सोडली तर मात्र खूप चांगलं षटक हाताळलंय या षटकामध्ये गोलंदाज संदेशने. संदेश करणार आहे. एकूण षटक संपते ती 4 धावा अंकित झाले ते एकूण 35. 8.75 ची गती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 6 चेंडू बघायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो सिद्धेश शेठ युवा मंच. चला वेळ घालवू नका, सामना लगेच सुरू करा. बघा पंच सिग्नल करतायत, अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या अगोदर 2 संघाला जवळजवळ पेनल्टी लागली आहे उशिरा खेळ केल्यामुळे. तर ही पेनल्टी आपल्या संघाला लागता का म्हणायची आपण स्वतः काळजी घ्यायची आहे खेळाडूने. अभि केसरकर येते गोलंदाजी मार्कवर. 35 ऑन द बोर्ड. या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठी जबाबदारी पार पडली अभि केसरकरने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पहिला चेंडू अभिचा.
गुडलिनचा चेंडू पाठला करण्यासाठी भाग पाडलाय. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू ऑप्शनच्या. स्लो रन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं पहिल्याच चेंडूवर. स्ट्रायकिंगला ऋषिकेश. निर्णायक षटक मार्गस्थ आहे अभि केसरकरचा. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका, भाग पाडला चुकीचा फटका खेळण्यासाठी आणि क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अप्रतिम झेल. फलंदाज बाद. चेंडूवर जास्त वेग नाहीये पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अभि केसरकर. सुपर बॉलिंग. स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये पूर्णपणे बॅकफुटवर ढकलतोय, डॉमिनेट करतोय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. न्यू बॅट्समन यश मोरे. फुलटॉस आहे, ऑनसाइडला प्लेस केलाय. डीएसपी पॅकर्स वर्सेस चांबरगणी कॅप्टन. चेंडूची फेक चांगली झाली पण 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात त्या. संदेश कासारेने. डीएसपी पॅकर्स आणि चांबरगणीचे कॅप्टन रिपोर्ट करा टॉस साठी. धावसंख्या पुढे सरकली, मला सांगतात गुणसंख्या गेली का अंकी झाली एकूण 37 धावा खूप वेळानंतर. ओव्हरची डिलिव्हरी होती, फुल लेंथ करून घेतली त्यांनी, ऑन साइडला प्लेस केले, एकदा तिथे कंप्लीट केली. संदेशने 2 धावा ते होणार का बघायचं पूर्ण, पण नकार दिलाय. तर दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आपण टॉस करून घेऊया कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. लवकरात लवकर आपल्याला हे सामने कव्हर करायचे आहेत आणि मंगेश बेलोशी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होतोय. सहकार्याध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका. नाणेफेक जिंकली आहे ती चांबरगणी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते इथे मैदानावर. यश मोरे. संदेशकडनं अजूनही संघाला भरपूर अपेक्षा आहेत, मोठे फटके आता त्याच्याकडून पाहायला मिळतील. न्यू बॅट्समन अमर. शेवटच्या टप्प्यात फलंदाजी आली आहे. सुरुवात खूप चांगली झाली होती, बेधडक झाली होती. तब्बल 29 धावा कुठल्या होत्या पहिल्या विकेटसाठी, पण नंतर मात्र अजिबात संधी दिलेली नाहीये मोठे फटके मारण्याची किंवा धावसंख्या जमवण्याची. खूप कमी धावसंख्येवर रोखलंय ते म्हणजेच फलंदाजी करत असताना सिद्धेश शेठ युवा मंच या संघाला अवघ्या धावा अंकित झाल्या धावफलकावर त्या 39. म्हणजे नंतर तुम्ही पाहतात पहिल्या विकेट आणि आतापर्यंत आपण जे बघतोय विकेट जे पडले ते पूर्ण 8 नाही तर 7 विकेट पडलेत आतापर्यंत. या 7 विकेटमध्ये फक्त 10 धावा अंकित झाल्या धावफलकावर. 29 वरनं धावसंख्या आली ती 39 वर. यामध्ये या 10 रनमध्ये 7 गडी बाद झालेत. यात मागच्या 3 षटकांमध्ये फक्त 10 धावा आल्यात, 7 गडी बाद झालेत. हाच मोठा डिफरन्स आहे. डीएसपी पॅकर आणि चांबरगणी कॅप्टन जरा रिपोर्ट करा कॉमेंट्री बॉक्स जवळ. डीएसपी पॅकर्स आणि चांबरगणीचे कॅप्टन ताबडतोब जरा व्यासपीठाजवळ रिपोर्ट करा. या अगोदर आपण समालोचन जे ऐकलं ते विनयला विनंती करतो कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आपण. विनय. विनय आमचे जे समालोचक मित्र आहेत त्यांना विनंती करतो व्यासपीठाजवळ आपण या. 40 रन्स टू विन हे टार्गेट आहे मैदानावर. ते
निलेश दादा मित्रपरिवार या संघासमोर बघायचंय या धावा पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी त्या सिद्धेश शेठ युवा मंच या संघासमोर. चला सामना सुरू करायचा आहे, वेळ घेऊ नका. ओपनिंग बॅट्समन लवकर मैदानात जा. अभि केसरकर येतो आघाडीला. अभिच्या सोबत अक्षय आहे ओपनिंग बॅट्समन. लक्ष आहे मैदानावरती 40 धावेंचं या 5 षटकांमध्ये. प्रति षटकामागे 8 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच चांबरगणी विरुद्ध डीएसपी स्वराज पॅकर्स आणि आजच्या दिवसातला तो जणू काही शेवटचा सामना असेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी 40 धावेंचं. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त बाउन्स. बॉडी लाईन. टप्पा पडल्यानंतर मात्र अनएक्सपेक्टेड बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी फ्रॉम कल्पेश. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. ऑन साइडला स्लाइस केला. ऑफ साइडला खूप चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप पॉइंटला चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषे बाहेर 4 धावा. गुड शॉट. अक्षयच्या बॅट मधून हा चौकार. एक्स्ट्रा बाउन्स आणि एक्स्ट्रा बाउन्सवर अप्रतिम फटका. धावसंख्या धावफलकावर 4. सुरुवात चांगली झाली, देखणी झाली आहे, अप्रतिम झाली आहे. बॅटिंग करत असताना अक्षयकडून पुन्हा स्लाइस करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये ऍज इट इज. पण थोडंसं मात्र चेंडू तुम्ही पाहता थोडासा पॉज घेतोय आणि तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत या चेंडूवर. 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली 6 धावा. मगाशी उल्लेख केला प्रति षटकामागे 8 धावांची आवश्यकता आहे. 40 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. निलेश दादा मित्र परिवार, अभि केसरकर आणि अक्षय आले आघाडीला. हे 2 आघाडीचे फलंदाज. आतली कड जास्त लांब जात नाहीये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या धावफलकर 8. 7 धावा. 8 नाही, 7 धावा अंकी जर धावफलकावर. प्रत्येकाने खूप चांगली जबाबदारी पार पडली या स्पर्धेमध्ये. आज कोणी संख्या लेख असो, समालोचक असो. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग शॉट. अजिबात उत्तर नाही कोणा खेळाडूकडे आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. इथे मात्र अभि केसरकरचा क्लास दाखवणारा फटका. चौकार. आज मेहुल शाह सुद्धा आम्हाला जॉईन झाले. त्याचा स्कोरर. खूप चांगली कामगिरी पाडतात मेहुल. थँक्यू सो मच. ऑन साइडला प्लेस केलाय. चांगला फटका. नटराज स्ट्रोक. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअरली मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रस्थिती चेंडू कव्हर करतील. बॅकअप देत असताना तोपर्यंत अभिने 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फ्लाइंग स्टार्ट मिळालाय पहिल्या षटकामध्ये.
पूर्णपणे डॉमिनेट केलंय. पहिल्या षटकात गोलंदाज कल्पेशची गोलंदाजी आणि धावसंख्या चक्क अंकित झाली. धावफलकावरती एकूण 13 धावा. थँक्यू मेहुल. मेहुल ॲक्च्युली आमचे GTC लाईव्हचे ऑफिशियल आहेत, पण इथे मात्र ॲज अ स्कॉलरची सुद्धा भूमिका खूप चांगली बजावली आहे. संदेश करण्याचे मित्र आहेत ॲक्च्युली, कारण शहा म्हटल्यानंतर नॉट बिलॉंग टू पोलादपूर, पण संदेशचे मित्र. थँक्यू संदेश. आणि त्याचबरोबर थँक्यू टू मेहुल, कारण मागच्या 3 सामन्यापासून ते खूप चांगली गुणसंख्येची भूमिका बजावत आहेत, त्याबद्दल थँक्यू. संदीप कदम पहिला चेंडू ऑन साइडला प्लेस केला आहे. फुलटॉस चेंडू होता, तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. या ओव्हरमध्ये खूप रेअरली बघितले आम्ही आतापर्यंत ॲज अ बॅट्समन, ॲज अ कॅप्टन अशी भूमिका खूप वेळा पार पाडली आहे, पण पहिल्यांदाच या सामन्यामध्ये ॲज अ बॉलर म्हणून काम पाहतोय संदीप कदम. धावसंख्या 14. फुलटॉस चेंडू, इथे झेल उडाला होता. सूरज अजिबात तयार नव्हता या झेलसाठी. बॅटची लिडिंग एज आणि क्लोज किपिंग करताना सूरजच्या हाताला चेंडू ब्रश होऊन खाली पडला. सरप्राईज करणारी गोलंदाजी आहे या षटकामध्ये संदीप कदम कडून. फटका रोल केला ऑन साइडला, अप्रतिम फटका. फुलटॉस चेंडू, योग्य उत्तर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्येने वेग पकडलाय. धावसंख्या अंकित झाली एकूण 21 धावा. अजूनही 19 धावांची गरज. बॅक टू द बॉलर. जेव्हा पिचिंग होतोय चेंडू निश्चितच म्हणतोय की धावांसाठी थोडंसं झगडावं लागतंय. अंकुश लावतोय धावसंख्येला संदीप कदम. तेच पुन्हा चित्र पाहायला मिळते. धावची जी संधी आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पण हे खूपच कठीण काम आहे, कारण तिथे मात्र एकच स्टंप दिसतोय आणि एकच स्टंप तिथे आहे आणि तो एक स्टंप तिथे उडवायचा होता. संदीप कदमला धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 22 धावा धावफलकावर. तर षटक क्रमांक दुसरा समाप्त होते. 22 धावा अंकित झाले धावफलकावर. तर चेतन जाधव यांचे इथे आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये व्यासपीठावर. 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 18 धावा. हो, गुड बॉलिंग. चांगला चेंडू आणि क्विक सिंगल. पंच सिग्नल करतात यस. बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. सूरज. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक करायचा होता, फक्त दिशा द्यायची होती, पण चेंडू थोडासा खाली राहतोय. अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू बाउन्स होत नाहीये, उसळी घेत नाहीये किंवा बॅटवर व्यवस्थित येत नाहीये. 23 धावा धावफलकावर. 17 धावांची अजूनही गरज आहे. सूरज. चेंडू उंच गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर. क्रॅकिंग शॉट. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. ट्रेडमार्क शॉट फ्रॉम अभि केसरकर अँड स्कोर मूव्स ऑन 29. 29 धावा धावफलकावर. 11 धावांची अजूनही गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, टायमिंग होत नाहीये. पायाच्या मागून चेंडू बरोबर जातो. यष्टीरक्षक संदीप कदमच्या हातामध्ये. 29 अंकित झाले एकूण 29 धावा. थांबून एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. स्कोर मूव्स ऑन 33. 33 धावा धावफलकावर. 7 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक अजूनही या षटकातला लास्ट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 13 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची गरज आहे. गो द विकेट.
चांगला चेंडू ऑफस्टोनच्या थोडासा किंचितचा बाहेर चेंडू टर्न होऊन येतोय तो कीपरच्या हातामध्ये. अँड डॉट बॉल. 12 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण उरलंय सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच निलेश दादा मित्र परिवार या संघासमोर. पहिल्या सत्रामध्ये एक्झॅक्टली काय चुका घडल्या. 29 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला आणि त्यानंतर फक्त 10 धावा जमवू शकला तो म्हणजेच निलेश शेट युवा मंच हा संघ. हो, गुड बॉलिंग चांगला चेंडू. स्लोअर ऑन चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर. गोलंदाज बिलाल. यशीच्या मागे एकदम तटस्थ भूमिका. यशीला एकदम खेटून उभा तो संदीप कदम. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पॅरल स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर 4 धावा. धावसंख्या 37. अवघ्या 3 धावांची गरज. खोदून काढायचा प्रयत्न गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर जातोय. सामना जिंकलाय अवघ्या 4थ्या षटकामध्ये निलेश दादा मित्र परिवार या संघाने. आणि पुढचा सामना लगेच सुरू होईल. डीएसपी पॅकर्स डीएसपी शौर्य 11 ES पॅकर्स वर्सेस चांबरगण या संघामध्ये.